गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। खालापूर तालुक्यातील हरीश पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरिता स्वतःच्या घरातील धान्य व आपल्या सहकारी मित्रांकडून जीवनावश्यक वस्तू, कपडे, चटया, झाडू, बिस्किट, गहू, तांदूळ, आटा, शालेय उपयोगाच्या वस्तू, वह्या इत्यादी वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, संसदरत्न सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबई येथे सुपूर्द केले। प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर यांनी रायगडवरून आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषतः केलाय। रायगडमध्ये आजही माणुसकी शिल्लक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले शिकवण शिल्लक आहे। महाराष्ट्रामध्ये आलेले प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडचा मावळा छाती पुढे करतो। रायगड आपत्कालीन परिस्थितीत कधी मागे राहणार नाही, असे खालापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी यावेळी सांगितले। रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून मदत गोळा करण्यात आली आहे व पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले। मराठवाड्यामध्ये आलेल्या पूर परिस्थिती करता रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खालापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय हरीश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या घरातून धान्य व आपल्या मित्रांकडनं, पक्षातील सहकार्याकडनं कपडे, गहू, तांदूळ, जीवनोपयोगी वस्तू, चटया ह्या जमा करून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये नुकत्याच जमा केल्या। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी रायगडच्या मदतीबद्दल विशेष उल्लेख केला। रायगड आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कधीही मागे राहणार नाही। यापुढेही कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रायगड हा सक्षम असेल। सरकारनं आपली यंत्रणा कामाला लावावी। शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये ही प्रति हेक्टरी मदत द्यावी, ही पक्षाची भूमिका आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।